नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तर आज 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार. आज आहे शारदीय नवरात्री उत्सवातील 4था दिवस. तर आजही आपल्याला माता चंद्रघंटा देवीचीच पूजा करायची आहे, कारण ह्या वर्षी नवरात्र ही 10 दिवस आलेली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या माळेला तृतीया आलेली आहे, त्यामुळे आपल्याला चौथ्या माळेलाही माता चंद्रघंटा देवीचीच पूजा अर्चना करायची आहे. आणि आजचा शुभ रंग आहे पिवळा. तर आता असा प्रश्न पडतो की एकाच देवीची पूजा आपल्याला 2 दिवस करायची असून मग दोन्हीही दिवशी वेगवेगळा रंग कसं काय? कालच्या माळेला म्हणजे 24 सप्टेंबरच्या माळेला निळा रंग होता आणि आज गुरुवारी पिवळा रंग कसं काय ते थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, देवीचे रंग हे वारांवरून ठरले जातात. जसं सोमवारी पाहायला गेलं तर आपण पांढऱ्या रंगाची फुलं देवीला अर्पण करत असतो. देवीला पांढऱ्या रंगाची साडी अर्पण करत असतो. जसं की सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी निळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा, शनिवारी राखाडी, तर रविवारी नारंगी रंगाची साडी आपण देवीला नेसवत असतो. आपण काल जसा देवीला नैवेद्य अर्पण केला तसाच आजही देवीला तोच नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपण देवीला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ अर्पण करू शकतो. जशी आपण कालची माळ देवीला अर्पण केली तसेच आजही करू शकतो. नाहीतर पिवळ्या फुलांची ही माळ अर्पण करू शकतो. चंद्रघंटा देवीची माहिती आणि कथा आपल्या चॅनलवरती कालच अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही कथा ऐकू शकता. आपल्याला देवीचा होईल तेवढा, शक्य असेल तेवढा मंत्र जागर करायचा आहे. देवीची आराधना करायची आहे. देवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. वर्षातील हे 9 दिवस आपल्याला देवीची अधिकतर सेवा करायची आहे. देवीला विविध प्रकारचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवीचा यथासांग पद्धतीने होम हवन करायचा आहे. शक्य होईल तेवढा आपल्याला देवीचा मंत्र जप करायचा आहे. देवीचा मंत्र आहे ओम देवे मा चंद्रघंटाय नमः. हा मंत्र आपल्याला 108 वेळा जपायचा आहे. तर अशीच माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या दिवशी कोणती माळ, कोणता नैवेद्य, देवीचं स्वरूप काय, देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा, देवीची जन्मकथा असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर दररोज व्हिजिट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये ओम देवे मा चंद्रघंटाय नमः आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत